पीओपी गणेश मूर्ती तयार करायला आणि विक्री करायला बंदी नाही, मात्र मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यावर बंदी कायम. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारनं 3 आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी, उच्च न्यायालयाचा आदेश. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या आक्षेपांची भारत निवडणूक आयोगानं घेतली दखल. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याची दाखवली तयारी. प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यंदाच्या वर्षी राजर्षी शाहू पुरस्कारांचे मानकरी. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली घोषणा. कोल्हापूर जिल्ह्यात आज 4 नव्या कोरोनाबाधितांची भर. एकूण रुग्णसंख्या पोहोचली 28 वर. आणि पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या ऊर्जा दरबारात महावितरणच्या कारभाराबद्दलच्या तक्रारींचा पाऊस.